कथेचा विस्तारू यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु कथेचा विस्तारू यांच्या कृपादाने 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 कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू 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 विस्तारू. सर्वांनी जागेवर बसून आपापले हात जोडायचे. श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराजांचा सर्वांना पाठ असणारा आणि सगळ्यात सोपा असा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचं म्हटलं सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, अहो भगवंताला कोणती भक्ती आवडते आणि कोणती भक्ती थोर आहे, तर ह्याची थोर भक्ती आवडती देवा, हीच भक्ती थोर आहे, हीच भक्ती भगवंताला आवडते. कोणती तर संकल्पावी माया संसाराची. आता ही भक्ती करताना त्या भगवंतावर विश्वास ठेवा की तो आपल्यासोबत काहीच वाईट होऊ देणार नाही. आणि जसं त्या भगवंताने ठेवलंय आपल्या मनामध्ये समाधान ठेवून राहा की ठेविले आनंदी तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या मनामध्ये फक्त समाधान ठेवा. आता समाधान का ठेवायचंय यासाठी महाराज म्हणतात, कारण किती उद्वेग करून फायदा नाही. कारण किती जरी तुम्ही रडले किती पडले तरी वाहिला उद्वेग दुःखाची केवळ या उद्वेगानं फक्त दुःख मिळणार आहे. शेवटी भोगणे ते फळ संचिताचे. संचित कर्मानुसार जे फळ तुम्हाला भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. त्यापेक्षा मनामध्ये समाधान ठेवा आणि शेवटी काय करा, सगळा जो भार आहे तो त्या भगवंताच्या चरणी वाहून घ्या. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. विठ्ठल प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी. बोला ना रामकृष्ण हरी. आपला सर्वांना पाहून फार आनंद झालाय आणि महत्त्वाचं म्हणजे आज सगळ्यात आनंद मला होतोय तो या गोष्टीने की सुंदर असे गायनाचार्य आणि त्यांना साथ देणारे त्याच तोडीचे सुंदर असे दोन्ही पखवाज वादक आणि आम्हाला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्व सुंदर असं नियोजन केल्याबद्दल सर्व गावकरी मंडळीचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानते. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवून द्यायच्या. आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सुंदर असं नियोजन आपण सर्व श्री क्षेत्र गौतम ऋषी महाराज संस्थान आसरखेडा यांनी केलेलं आहे आणि सर्वांशी भेटसुद्धा झाली. सुंदर असा स्वभाव आपल्या सर्वांचाही आहे. आपण इथं वेळातून वेळ काढून आलात, आपले सुद्धा धन्यवाद. माता मावल्यांनो आपले सुद्धा धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद मानते. आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी काकडे परिवार ज्यांनी आम्हाला इथं बोलवलंय आणि त्यांच्यामुळं एवढा सुंदर गाव आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. सर्व काकडे परिवारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. तथा आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की 9 ते 11 आपल्या कीर्तनाचा वेळ आहे. त्यामध्ये जवळपास 1 तास आपला गेलाय.
1 तास आपल्याकडे आहे. मग या 1 तासामध्ये आपल्याला पूर्णता होईल त्याप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेल. फक्त सर्वांना माझी एक विनंती आहे की या 1 तासापुरतं मर्यादित सगळ्यांनी काय करावं, लक्ष फक्त माझ्याकडं ठेवा. इथून आता मागून वाघ हाती कोल्हा जरी आला तरी मागं फिरून कोणी पाहायचं नाही, इकडं पण पाहायचं नाही, तिकडं पाहायचं नाही. कुठं पाहायचं, फक्त हा. आणि माझ्याकडे पाहताना कृपया एक नियम ठेवा, थोडं चेहऱ्यावर हसू ठेवा ना. मी काय तुमची सासूबाई आहे का? एवढं रागानं का बघायलेत? मग म्हणतात ना, मनुष्याने जीवन जगताना आपल्या चेहऱ्यावर असा आनंद ठेवावा, असा आनंद ठेवावा. एखादं मरायला जरी चाललं त्याने आपल्या तोंडाकडे बघितलं, त्याला जगण्याची इच्छा झाली पाहिजे. नाहीतर माता मौल्यनो पुरुष वर्ग, तुम्हाला माहिती आहे, अनुभव आहे, काही जणांचे चेहरे 12 महिने त्यांच्या तोंडावर 12. किती माणसाला जगण्याची इच्छा सुद्धा त्या माणसाच्या तोंडाकडे पाहिलं ना, बिना टिकट्याचा आत्महत्या करून वर जा वाटत, पण जगू वाटत नाही. म्हणून सर्वांनी कीर्तनरूपी सेवेचा आनंद घ्या, पण सुरुवातीला सगळं जे टेन्शन आहे ते घरी ठेवा आणि या काळापुरतं मर्यादित इथंशीच फक्त आणि फक्त चेहऱ्यावर आनंद ठेवायचा आहे, कीर्तनरूपी सेवेचा आनंद घ्यायचा आहे. दुसरा नियम म्हणजे माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे की मी काय बोलत आहे. ते बघा, ते कोण लटकलं हो तिकडे, बघा मागं बघा. मी काय म्हटलं होतं, मागून वाघ हाती कोल्हा येऊ द्या, मागं फिरून पाहायचं. पण आपलं कसं झालं, बोला बाई बोला, पोटाला घाला, हम नाही सुधरेंगे. तुम काय बोलायचं ते बोला, महाराज बिराज तिकडला, आपण कुणाचं ऐकणार. आपलं एक ठाम मत होऊन गेले. म्हणून म्हणत आहे, पुनश्च एकदा सांगत आहे, माझ्या बोलण्याला सहज घेऊ नका, बोलण्याकडे पूर्ण लक्ष असू द्या की मी काय बोलत आहे ते. तिसरा नियम म्हणजे सारखं बसून नुसतं कीर्तन ऐकायचं नाही. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल, प्रत्येकाने टाळी वाजवायची, मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. सर्वांनी हात वर करा. आता आम्ही माईकवाले सर्व गप्प राहणार, तुम्ही बसलेल्यांचा सगळ्यांचा आवाज, टाळी एक सोबत आली पाहिजे. एक सोलापूरून एक कोल्हापूर नाही जायचं, एक सोबत टाळी. मुखातून काय बोलायचंय, विठ्ठल. माता मौल्यनो, चपल्या कुठे आहेत तुमच्या? तुम्हाला तुमच्या चपल्याची शपथ आहे म्हणा. सगळ्यांनी म्हणायचंय, हात वर बोला, विठ्ठल. सोबत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा, विठ्ठल 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 सर्वांनी विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद. पण यामध्ये 3 प्रकारचे भक्त आहेत बघा. पहिला म्हणजे इमानदार भक्त वर्ग, त्या बिचाऱ्यांनी हातही व्यवस्थित वर केले आणि विठ्ठल विठ्ठल सुद्धा म्हटलं. दुसरा वर्ग म्हणजे थोडा फसवा वर्ग होता बघा, त्यांनी हात तर वर केले पण फक्त तोंड हलवलं. आणि तिसरा वर्ग म्हणजे महाभयानक वर्ग, त्यानं फक्त खाली टाळी वाजवली, तोंडावर हसला आणि इकडे तिकडे पाहिलं. शेजारी वाजवतं काय, त्याने वाजवली तर आपण वाजवायच्या नाही, तर आपण सुद्धा जाग्यावर विठ्ठल विठ्ठल. हे बघा, भगवंताच्या नामाची जर लाज धरत असाल, धरिली लाज सांडिले हित. हित कुणाचं झालं, तुमचं का आमचं? हा, म्हणून तुम्ही तुमचं म्हणायचं का नाही, शेवटी आपुली आपण करा, सोडवणं तुम्ही तुमचं ठरवा. आता अभंगाकडे जाण्यापूर्वी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की दरवर्षी आपण सप्त्यामध्ये कीर्तन ऐकतोय, पण त्या कीर्तनाचा वाव तसा परिणाम आपल्यावर होत नाही. याचं कारण काय, आपली ऐकण्याची पद्धत आजकाल कशी झाली, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, इकडून ऐकायचं आणि इकडून लगेच सोडून द्यायचं. घरी घेऊन जाण्याचं कुणी कष्ट करत नाही. बरं, चांगल्या गोष्टी कुणीच जवळ ठेवत नाही, वाईट गोष्टीचं सगळं साठवण जवळ ठेवतोय. एक उदाहरण द्यायचं म्हटलं, माता मौल्यनो मला सांगायचंय, कीर्तनाचा 4था नियम तुम्हाला सांगते. सर्वांना विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर देत चालायची. म्हणजे कसं आहे, संभाषण असेल ना, मी काय बोलते तुम्हाला कळेल आणि तुम्हाला कळालं तेव्हाच मला सांगण्याचा सुद्धा आनंद येईल. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपले आजी आजोबा किंवा आई वडील आपल्याला कथा सांगतात बघा, आपल्या लेकरांना झोप यावी यासाठी. तेव्हा त्या कथेच्या सोबत आपण एक शब्द बोलतो, कोणता? म्हणतो ना सर्व.
समजा कहाणी जर कोणी सांगायला, एक होता राजा, त्याला 2 बायका होत्या, एक काळी होती एक गोरी होती, हे कशासाठी होतं? ऐकणारा झोपला आणि बंद झालं म्हणजे ऐकणारा. अशा प्रकारे तुमचंही लक्ष माझ्याकडे राहावं, तुम्ही जागेवर बसून झोपू नये यासाठी विचारलेल्या प्रश्नाची फक्त हो किंवा नाही 2 मध्ये उत्तर द्यायची. देणार? मान हलवू नका गडे. मान हलवण्याचं काम कुणाचं असतं? अध्यक्ष साहेब तुमच्या इकडे बैल नाहीत का? माना कोण हलवता? आई तुम्ही उपवास धरून आले का मला न बोलण्याचा? माता मौलानो घराला कुलूप लावला असेल ना, झटका मारला, तुम्हाला त्या कुलपाची शपथ आहे म्हणून बोलत जावं. विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देणार? मोठ्याने बोला ना. हो. वा वा, आता बोलल्यानंतर मला अशी नजर काढू वाटायची तुमची. असं विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर देत चलायची. आता आपला विषय कुठून चालू होता की आजकाल आपलं ऐकणं कसं झालंय, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले. अरे वाईट गोष्टीचं साठवण मनामध्ये करतो, चांगल्या गोष्टी सोडून देतो. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर माता मौलाना मला सांगायचंय, एक तुमची शेजारीन बाई आहे, तुमच्या शेजारीन बाईनं तुम्हाला एक भाजी आणून दिली नवाळीची. तुमच्या इकडं फेमस भाजी कोणती आहे? मेथी. समजा मेथीची भाजी सुंदर तुमच्या शेजारीन बाईनं केली आणि तिनं नवाळीची सुंदर मेथीची भाजी करून तुम्हाला आणून दिली. तुम्ही खाल्ली, तुम्हाला फार चविष्ट लागली, एवढी चांगली वाटली की बोट सुद्धा चुरपून खाल्ले, एवढी चांगली लागली. पण ती भाजी तुम्हाला किती दिवस आठवण राहणार? 1 2 3 4 5 6 7 एका हप्त्याच्यावर कुणाला आठवण राहते का? तुम्ही पुन्हा माना हलवायला. पण तेच भाजी सुंदर खाल्ली, ती आठवण राहिली जास्तीत जास्त हप्ताभर. पण विचार करा, यावेळेस तीच शेजारीन बाई आली आणि यावेळेस तिनं तुम्हाला चांगल्या शिव्या दिल्या, ती किती दिवस आठवण राहिलो? मरेपर्यंत माणूस विसरत नाही. मरून जरी पडत असेल ना, शेवटी मरायला आला ती जर व्यक्ती समोर आली ना, मरता मरता तो म्हणाल मला मरणाच्या शिव्या देऊन गेली होती माय. म्हणजे आपण काय करतोय, आपलं कुठं चुकतंय? वाईट गोष्टी सगळ्या मनामध्ये ठेवतो आणि चांगल्या गोष्टी सोडून देतो. म्हणून कीर्तनामध्ये सुद्धा ऐकताना आजकाल काय झालंय, ज्ञान सांगाव जागेवर झोपायलीत, विनोद सांगाव तेवढंच घेऊन घरी चाललीत. म्हणजे कीर्तन कशा प्रकारे सांगाव हे सुद्धा त्याला प्रश्न पडलेला आहे. म्हणून बोलण्याकडे पूर्ण लक्ष असू द्या. जे काही चांगलं वाटतं ते घ्या. नुसतं कीर्तन ऐकून कुणाला पुण्य मिळत नाही. हा चुकीचा गैरसमज आहे तुमचा की कीर्तन ऐकून पुण्य मिळतं. त्या कीर्तनामध्ये सांगितलेल्या काहीतरी गोष्टी आपण आत्मसात केल्या तरच त्याचं पुण्य आपल्याला लाभेल. जसं पंचपक्वानाचं ताट आहे, तुम्ही फक्त त्याच्याकडे पाहिलं तर तुमचं पोट भरेल का? नाही, एक घास खाऊन तरी तुम्हाला आत घ्यावं लागेल, तेव्हाच तुमचं पोट भरेल. तशा प्रकारे तुम्ही सांगितलेल्या 100% ज्ञानापैकी 10% जरी ज्ञान आत्मसात केलं तरी त्याचं पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बोलण्याकडे लक्ष असू द्या आणि पूर्णतः माझ्याकडं सर्वांनी लक्ष ठेवायचंय. आता कीर्तन ऐकायचं कशासाठी आणि कीर्तन ऐकल्यानंतर काय होतं, जर मन लावून ऐकलं तर याचे हे समजून घेण्यासाठी एक दृष्टांत तुम्हाला सांगते. तत्पूर्वी सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आणि त्यावरच हा दृष्टांत तुम्हाला कळेल. बोला विठ्ठल विठ्ठल. बघा, एक व्यक्ती होता. आपला विषय काय चाललाय, कीर्तन का ऐकायचंय, कशा प्रकारे ऐकायचंय, कीर्तन ऐकल्यानंतर काय फळ लाभतं. एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीने कधी भगवंताच्या चरणी नमस्कार केला नाही. त्याला महादेव म्हणजे माहित नाही, त्याला श्रीहरी विष्णू म्हणजे माहित नाही, त्याला पांडुरंग म्हणजे माहित नाही. म्हणजे असा व्यक्ती जो मुळातच नास्तिक आहे. त्याचं लग्न झालं एका सुंदर मुलीशी आणि ती मुलगी हा कधी भगवंताचं नामच घेत नव्हता आणि ज्या मुलीशी लग्न झालं तिची सुरुवात भगवंताचं नाव घेतल्याशिवाय होत नव्हती. अशा प्रकारे दोघांची जोडी झाली. या मुलीला कळालं की आपला नवरा फक्त पैसा कमवायच्या मागे लागलेला आहे. तो कधी भगवंताचं नामस्मरण करत नाही, देवाच्या मंदिरातही जात नाही, कधी देवासाठी दान पुण्य सुद्धा करत नाही. मग अशा व्यक्तीचं लग्न माझ्याशी झालंय, मग त्याला बदलवणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून ती आपल्या नवऱ्याकडे गेली आणि त्याला म्हणू लागली, अहो ऐका ना, गावामध्ये सप्ताह चालू आहे, तुम्ही कधीच देवाच्या मंदिरात जात नाही, सगळं कमाई करत आहे त्या आपल्यासाठी, पण स्वतःसाठी काहीतरी करा जेणेकरून वर जाताना काहीतरी तुमच्या सोबत राहिलं पाहिजे. तेव्हा तो म्हणाला, बघ मला देव घेऊ काय पटत नाही, महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडं वेळ नाही.
कारण दिवसभर मला काम असतात. तर पत्नी म्हणाली, दिवसभर तुमच्याकडे काम आहेत मान्य आहे, पण कीर्तन रात्रीला आहे, म्हणून तुम्ही रात्रीला कीर्तनामध्ये जा. आता हा म्हणाला, अशी तर माझी इच्छा नाही, पण तू म्हणत आहे म्हणून जातो. पण मला सांग, कीर्तनात गेल्यानंतर काय होणार? याने सांगितलं. ही म्हणाली, अहो कीर्तनात जर तुम्ही गेला, समोर असलेला कीर्तनकार महाराज तुम्हाला मंत्र देणार आणि त्या मंत्राचा जाप केल्यानंतर तुम्हाला म्हटलं ते मिळणार. आता हा म्हणाला, खरंच का? पैसा पण काही पण मिळेल का? हो, काही पण मिळेल ना, तुम्ही जा तर. आता हा याला वाटलं ठीक आहे आपण जावं. हा निघाला कीर्तनामध्ये जाण्यासाठी. समोरून येत होता. गावकऱ्यांनी त्याच्याकडं पाहिलं. असा व्यक्ती जो कधी मंदिरामध्ये सुद्धा आला नाही, तो कधी मंदिरामध्ये सुद्धा आला नाही, आणि असा व्यक्ती कीर्तनामध्ये आल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झालं. म्हणून आश्चर्याने जी काही वरिष्ठ मंडळी होती ती सर्वजण बोलू लागली त्या व्यक्तीला. म्हणाली, या. पहिला शब्द काय बोलला लक्षात ठेवायचा. काय बोला सर्व? काय? या. आल्यानंतर त्याला समोर जागा दिली, म्हणाले बसा. दुसरा शब्द काय बोलला? बसा. जसा बसला. कीर्तनामध्ये सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट कोणती आहे? झोप. तो जसा बसला जागेवरच झोपला. कीर्तन झालं, सगळं आटपलं, हा जागेवर झोपला. सगळी जण गेली. शेवटी एका व्यक्तीने त्याला उठवलं आणि म्हणाला, जा. सगळं कीर्तन झालं, तुम्ही जा. म्हणजे तिसरा शब्द काय ऐकला? यानं कीर्तनात किती शब्द ऐकले? फक्त 3. पहिला, दुसरा, तिसरा. हा घरी गेला आणि पत्नीला म्हणू लागला, तू म्हणाली होती मंत्र देतात आणि काय होतं? महाराजांना 3 शब्दाच्या वर काय बोललाच नाही. ही म्हणाली, काय नाही, गेलो म्हणाले या, बसलो म्हणाले बसा, आणि जाताना म्हणाले जा. आता पत्नीला वाटलं ह्यो झोपला होता, पण आज जर याला सांगाव तर हा उद्या जाणार. मग काय? ती म्हणाली, हाच तर मंत्र आहे, फार पॉवरफुल मंत्र तुम्हाला दिलाय महाराजांनी, याचा जाप करा, याचा, आणि उद्या पुन्हा जा. याचा उद्देश होता फक्त यानं उद्या जावं. आणि याला वाटलं ठीक आहे, हा कीर्तनामध्ये झोपून आला होता. मग तो म्हणाला, तू झोप, आता मी हॉलमध्ये बसतो. हॉलमध्ये गेला. सारखा 3 मंत्राचा जाप चालू होता. 3 मंत्र कोणते? पहिला, दुसरा, तिसरा. त्यानं सपाटा लावला ना, या बसा जा, या बसा जा. शेवटी त्याला झोप लागली आणि झोपेमध्ये सुद्धा तो बोलू लागला, या बसा जा. एवढ्यामध्ये त्यांच्या घरामध्ये रात्रीच्या टायमाला मारली एका चोरानं एंट्री. आता चोर दरवाजातून येतो का? त्यानं मारली खिडकीतून उडी. जशी खिडकीतून उडी मारली, याने याचा पहिला मंत्र बोलला. कोणता? चोराला वाटलं यानं आपल्याला बघितलं, आपण पळून गेलेलं भलं. हा जसा पळून जाण्यासाठी मागं वळला, याने याचा दुसरा मंत्र बोलला. कोणता? चोराला वाटलं यानं बघितलं ना, आता बसा म्हणाला, पळालो तर हा पोलिसाच्या हवाले करेल, यापेक्षा आपण याला काहीतरी देऊ. तो चोर बोलू लागला. रुमाल काढली, पटपट सगळं आणलेलं चोरीचं सामान काढलं, पैसा काढला, त्याचं गटुडं बांधलं, त्याच्या समोर चोरून ठेवला आणि म्हणाला, मला पोलिसाकडे देऊ नका, मला माफ करा, मी पुन्हा चोरी करणार नाही. एवढं बोलताच याने याचा तिसरा मंत्र बोला. कोणता? चोराला वाटलं यानं दिली ना सुट्टी, तो गेला ना निघून. आता याच पुन्हा सकाळी जसा झोपेतून उठला, या बसा जा, मस्त आळस दिला. समोर बघतो तर गठोड कशाचं आहे. त्यानं खोललं, ओपन केलं, पाहतो तर त्यात पैसे, सोनं, चांदी. आणि त्याला वाटलं आपण रात्रभर जाप केला म्हणून देव आपल्याला पावला. तर आपल्या पत्नीला मोठमोठ्यानं आवाज देऊ लागला, ऐ इकडे, लहानपणापासून भक्ती करते, कधी 1 रुपया दिला का देवानं तुला? मला बघ किती दिलं. आता पत्नीला माहित होतं मंत्र किती पॉवरफुल आहे, देणारा गुरु तीच. पत्नी म्हणाली, तुमचं सगळं ठीक आहे, देवानं भरपूर काही तुम्हाला दिलं, पण हे काम करूयात का? काय? आपण देवाचं दर्शन करूयात. कुठं? CCTV कॅमेऱ्यामध्ये. ठीक आहे म्हणाली. CCTV कॅमेऱ्याची फुटेज घेतली आणि सगळा या बसा जाचा कार्यक्रम त्यांनी पाहिला. तेव्हा याला कळालं आपल्याला हे सारं कुणी दिलेलं आहे? चोराने. हा म्हणाला, हे मंत्राची ताकद नाही का? पत्नी म्हणाली, बघा विनोदाचा विषय संपला. पत्नीनं काय बोलली ही गोष्ट लक्षात घ्या. पत्नी म्हणाली, ऐका ना, आयुष्यभर झालं तुम्ही कधीच देवाकडे गेले नाही आणि काल पहिली वेळच गेले, आणि त्यामध्ये तुम्ही आल्यानंतर लोकांनी आश्चर्याने तुम्हाला बोलवले, या नंतर म्हणाले बसा,
आणि नंतर म्हणाले जा. या 3 शब्दाच्या वर तुम्ही काय ऐकलंच नाही आणि तुम्ही झोपी गेले. आणि म्हणून आज जर मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली असती तर राग तुम्ही उद्या गेलेच नसते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं हा मंत्र आहे, पण तुम्ही याचाच जाप केला. लक्षात घ्या हो, तुम्ही चुकीच्या मंत्राचा जाप केला, भगवंतानी तुम्हाला निमित्तानं का होईना एवढं सारं दिलं. ज्या दिवशी चांगल्या मंत्राचा जाप करसाल तुम्हाला काय काय नाही देणार. म्हणून म्हणतात भगवंताचा जाप करा, ते पण कसा, मन लावून. अशा प्रकारे आता जाप करा, भक्ती करा, पण कशी भक्ती करायची तर संत तुकाराम महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम भक्ती आवडत देवा, भक्ती आवडत देवा, भक्ती आवडत देवा, भक्ती आवडत देवा, ह्याची थोड 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 भक्ती आवडत देवा, देवा देवा, ह्याची थोड भक्ती आवडत देवा, ह्याची थोड भक्ती आवडत देवा, ह्याची थोड भक्ती आवडत देवा, संसाराची संकल्पावी माया, संकल्पावी माया, संसाराची संकल्पावी माया, संसाराची संकल्पावी माया, संसारात संकल्पावी माया, संसारात संकल्पावी माया, संसाराची तैसी राहावे, तैसीच राहावे, हे मिले आणते तैसेच राहावे, हे मिले आणते तैसेच राहावे, हे विने आनंदे तैसेची राहावे, राहावे, हे विने आनंदे तैसेची राहावे, हे विने आनंदे तैसेची राहावे, हे विने आनंदे तैसेची राहावे, जोरदार टाळ. दोन्ही बकवास वाजल्यानंतर डीजे सुद्धा फेल आहे हो त्यांच्या पुढं. जोरदार टाळ्या दोघांसाठी सुद्धा. आणि सुंदर असं त्यांना साथ देणारं गायन सुद्धा. सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात ठीक आहे आपल्याला भक्ती करायची, पण कोणती भक्ती करावी आणि कशा प्रकारे करावी. तर त्यांनी म्हणतात ह्याची थोर भक्ती आवडते तेव्हा, अहो हीच भक्ती थोर आहे आणि हीच भक्ती भगवंताला सुद्धा आवडते. काय करा आधी, संकल्पावी माया संसाराची. आता काय संकल्पावी माया संसाराची म्हटले, याचं एक उदाहरण तुम्हाला देते मी, की संसार माणसाला भगवंताकडे जाऊ देत नाही. इथं किती चांगला भक्ती करणारा असू द्या, पण आमच्या संत मुक्ताबाई म्हणतात भाव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भाव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलतूने पाडीते, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलतूने पाडीते, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलत उलत माघार गड्या फिरगोते खाशी, उलत उलत माघार गड्या फिरगोते खाशी, बरला पुरमायचा लोंढा वाहून या जाशी, बरला पुरमायचा लोंढा वाहून या जाशी, भल्या भल्या बोलणाऱ्याला उलतून पाणी कसं आहे, का संकल्पावी माया संसाराची म्हटले. अरे या भवनदीचं पाणी कसं आहे, आमच्या संत मुक्ताबाई सांगतात भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, आणि किती चांगला पोहणाऱ्या असू द्या भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथुनी पाडीते. कारण हा संसार एकदा माणसाच्या मनामध्ये घुसला म्हणजे तिथं दुसरं कुणाला जागा तो ठेवू देत
नाही. संत सांगतात की संसार रूपी भवसागर तरुण जाण्यासाठी हे देहरूपी शरीर आपल्याला नावेप्रमाणे दिलेलं आहे, आपल्याला तरुण जाण्यासाठी. आणि आपण त्याचा उपयोग काय करताय? फक्त या संसारामध्ये राहण्यासाठी. बरं, ज्या संसारासाठी आपण हे सगळं काही करतोय त्यामध्ये दुःख जरी असेल तरी आपल्याला सुटत नाही. एक उदाहरण द्यायचं म्हटलं, इथं लग्न कुणा झाले? हात वर करा बरं. हा ब्रह्मचारी आहे का तुम्ही? लग्न कुणाच झालं? लग्न करते ते स्वास्ती श्री मंगलाष्टक म्हणतात. अध्यक्ष साहेब ब्रह्मचारी आहे सर्व. बोला की मग लग्न कुणाचं झालं? बरं तो सोडा, लग्न करून सुखी कोण आहे? हातवर करा बरं. आखे दुखी आहे का तुम्ही? तुमच्याकडे पाहून मला काय वाटायला सांगू का? तुमच्याकडे पाहून मला वाटायला बरं झालं मी लग्न नाही केलं. असो, जरी कोणी सुखी नाही तरी सुद्धा मी जर म्हटलं चला संन्यास घेऊ, माझ्यासोबत येता का? कोणी येणार का? नाही. कोणी म्हणाल माझा नातू सोडून गेला, कोणी म्हणाल माझा पंतू सोडून गेला. ते म्हणतात ना, इथं राजा दुखिया प्रजा दुखिया सगळे दुखी आहे, पण तरी सुद्धा आपल्याच्यानं सुटत नाही. आणि संत म्हणतात ज्या संसारापायी तुम्ही भगवंताला सोडत आहात, अहो तो तुमच्या सोबत येईल का? तर नाही. तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारडतोस ठाई ठाई. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. संत सांगतात तू किती घरदार म्हण, पण हे इथंच राहील सारं. थोडा आवाज धरा. आणि मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेरच राहणार आहे. मग तू किती पैसा अडका म्हण, तू म्हणशील पैसा अडका, हा इथंच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. तू किती बायको पोर म्हण, तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर, तू मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. किती जणांना सांगा, काही जणांचा घमंड जात नाही, अहंकार जात नाही. ते म्हणतात मी देवाला मानत नाही, मी देवाचं नाव घेत नाही. संत म्हणतात तू एकटा नाही बाबा, तुझ्यासारखे कित्येक आले, कित्येक गेले, कित्येक तयार आहेत, पण तुझी गत कशी होईल? मने तुकड्या घोडे हाती याची क्षणात होईल माती, मने तुकड्या घोडे हाती याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली अशीच होईल गती, रावण मेला लंका जळाली अशीच होईल गती. मग ही गती होण्याआधी तू सुधर. आपल्याला सुंदर एक भाऊ म्हणून संदेश दिलाय आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. म्हणतात ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, ऐक मानवा भाई तू राम नाम घेई. नरासारखा नर जन्माला आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला कारण ठाई ठाई. या संसारा पायी, 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 या संसारा पायी.
सोडलंय ना, तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सारण, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. म्हणून मेल्यानंतर तुमची कीर्ती राहाव असं जर तुम्हाला वाटत असेल तर कार्य हे समाजासाठी करा. जसं मला इथं कोणीही पक्षाबद्दल आणि कुणीही जातीबद्दल कुणीही धर्माबद्दल बोलायचं नाही, मी फक्त हे बोलू इच्छिते. जसं आज जरांगे पाटलांनी एक आरक्षण उभं केलंय, जसं आज जरांगे पाटलांनी एक आरक्षण उभं केले आणि या आरक्षणाचा फायदा स्वतः त्यांच्या एकट्यानं होणार आहे का? त्यांनी त्यांची जमीन विकून स्वतः आरक्षणासाठी उभं राहत आहे. तो व्यक्ती एक मारली तर पडून जातील एवढी सुद्धा लोकांना मारण्याची सुद्धा ताकद नाही, एवढं शरीर त्यांचं कमकुवत होऊन गेलेलं आहे, पण मनातली जिद्द अजून सुद्धा सुटली. यांची मनातून फक्त एकच इच्छा आहे, मी मरेल, मी काही करेल, पण माझ्या समाजाला मी आरक्षण मिळूनच देऊन जाईल. म्हणून अशा प्रकारे तुम्हाला जर वाटत असेल तुमचंही नाव राहावं तर चार लोकांनी आपल्याला आठवण करावं, तर आपण फक्त घरच्यांसाठी कार्य नाही, काही कार्य आपल्या समाजासाठी सुद्धा असायला पाहिजे. वागजरांगे पाटील नवा, वागजरांगे पाटील नवा, मराठ्यात जन्माला छावा. वागजरांगे पाटील नवा, मराठ्यात जन्माला छावा. ओ मराठ्याचा थवार तम असल रोखून दावा. ओ मराठ्याचा छावार तम असल रोखून दावा. तवार तम असल रोखून दावा. मतासाठी फक्त मतदार, मतासाठी फक्त मतदार. हे आमचे मिळले अधिकार, आमचे गिळले अधिकार. तापून उठले मराठी आज होते झोपले गार. हे तापून उठले मराठी आज झोपलेले होते गार. झोपले होते गार. रण मैदानी उठतोय ठवा. हे रण मैदानी उठतोय ठवा. सोबत मराठ्यांचा थवार तम असल रोखून दावा. सोबत मराठ्यांचा थवार तम असल रोखून दावा. मराठ्यांचा थवार तम असल रोखून दावा. मराठ्यांचा थवार तम असल रोखून दावा. बाबा जरांगे पाटील नवा, मराठ्यात जन्माला छावा. बाबा जरांगे पाटील नवा, मराठ्यात जन्माला जात. ओ मराठ्यांचा छावार तम असल रोखून दावा. ओ मराठ्यांचा छावार तम असल रोखून दावा. मराठ्यांचा थवार तम असल रोखून दावा. मराठ्यांचा थवार तम असल रोखून दावा. असल 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 रोखून दावा, रोखून दावा. म्हणून अशा प्रकारे समाजासाठी कार्य करा आणि आपल्याच्यानं जर कार्य होत नसेल तर निदान साथ तरी द्या. म्हणून जागेवर बसून काही करण्यापेक्षा आपण फक्त एक म्हणा, जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. म्हणजे एकमेकांना साथ करा आणि स्वतः सगळं आपण आपलं मिळून घ्यायचंय. म्हणून म्हटले जर तुम्हाला जर समाजामध्ये तुमचं नाव राहावं असं वाटत असेल तर कार्य हे समाजासाठी तुम्हाला करावं लागेल. स्वतःच्या संसारासाठी तुम्ही किती मरलात तरी कोणी इथं कोणाला विचारत नाही. 4 दिवसाच्या वर मेल्यावरही कोणी रडत नाही. उदाहरण तुम्हाला देते मी बघा. समजा एखाद्याच्या मयतीला तुम्ही गेले असाल ना, मृत्यू हे असं आहे जो प्रत्येकानं पाहिलंय. कुणाचा होताना, आपल्यांचा होताना, लोकांचा होताना पाहिला ना प्रत्येकाने. हा, मग माना हलवायचं नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. तुम्ही समजा एखादा व्यक्ती मेला, तो व्यक्ती मेल्यानंतर त्या व्यक्तीची आठवण येऊ नये म्हणून तो ज्या गादीवर झोपला ना ती गादी फेकून देतात किंवा फुकून देतात. मान्य आहे? मोठ्याने बोला. हा, त्या व्यक्तीची आठवण येऊ नये म्हणून त्याचे कपडे सुद्धा फेकून देतात किंवा फुकून देतात. मान्य आहे? पण कोणीतरी असं म्हणतं का त्या व्यक्तीनं फार पैसा कमावला, त्या पैशाच्या बंडलकडे पाहू पाहू मला त्या व्यक्तीची आठवण यायली, थोडे पैशाचे बंडल फेका किंवा फुका. कोणीतरी म्हणतं का नाही ते तर येऊ द्या या त्याच्यासाठी भांडणी करतील. एखादी चांगली गाडी आहे 25-30 लाखाची, कोणीतरी म्हणतं का त्या व्यक्तीने ही गाडी घेतली आणि त्या गाडीकडे पाहू पाहू मला त्या व्यक्तीची आठवण यायली, त्या गाडीला फेका किंवा फुका. कोणीतरी म्हणतं का?
नाही, सगळेजण म्हणतात मला येऊ द्या, मला येऊ द्या. समजा माता माऊलीनं मला सांगा, एखाद्या माता माऊलीचा मृत्यू झाला आणि मरता क्षणी तिच्या गळ्यामध्ये जर 5-6 लाखाचं सोनं असेल तर तिला तसंच फुकतात का सोनं काढून घेतात? अनुभवी बोलायले आणि बिना अनुभवाचे. तुम्हाला अनुभव नाहीत का? हा, समजा आपण मेलो ना, आपल्या गळ्यामध्ये मरता क्षणी 5-7 लाखाचं जर सोनं असेल, तेवढं आपल्या मरणाचं दुःख सगळे विसरतील, पण त्या सोन्याला कोणी विसरतं का? म्हणजे प्रेम कुणावर, तुमच्या गळ्यातल्या हारावर जास्त आहे का तुमच्यावर आहे? हा, अशा प्रकारे इथं समाजामध्ये, संसारामध्ये काय, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे, की जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे, नाहीतर आपल्याला दुरूनच राम राम आहे. कुणी कोणाला ओळखत नाही. म्हणून म्हणतात या संसारासाठी जर आपण भगवंताला सोडत असेल तर आपल्या एवढं दुसरं मूर्ख कुणीच नाही. मग सोडा म्हणजे संकल्पावी माया संसाराशिवाय सगळे संसार सोडून द्यायचा का? नाही. भक्ती फार सोपी आहे बघा, पण आपण त्याला अवघड करून टाकले. फार सोपी भक्ती. संतांनी सांगितले काय करा, जे काम करत आहात ते काम करताना 2 मिनिट कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम दुःख होईल सुखाचे. काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भवश्रम भक्ती फार सोपी आहे. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला भक्ती सांगते बघा. जसं म्हटलं कामामध्ये काम, तुम्ही म्हणा राम राम. कोणतंही काम करता करता तुम्ही भगवंताचं नाम घ्या, कशाची अडचण नाही. न लगती सयस जावे वनंतरा, सुख येतो घरा. घर बसल्या भगवंत येतात ना. काय करायचंय, फक्त ठाईचं बैसोनी करा एक चित्ता, आवडी अनंत आळवावा. त्या भगवंताला तुम्ही आळवा. आता का आळवायचं, या नामाची ताकद काय. आवडी देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिन. भगवंताला भक्तीचा कोणता प्रकार आवडतो, नामाचा उच्चार तुम्ही रात्रंदिवस करा, हाच भगवंताला भक्तीचा प्रकार आवडतो. आता हे एवढं ताकदवर आहे का. संत सांगतात चहुवेदी जाण साई शास्त्र कारण 18 पुराण हरिशिगत. याची ताकद काय, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, या सगळ्यांचं सार काय असेल तर ते हरी नाम आहे. एवढी ताकद ज्या नामामध्ये आहे, ते नाम घेतल्यानंतर राम म्हणता रामाची होय जे, पदे बैसोनी पद घ्यायचे. अहो तुम्ही ते नाम तर घ्या, ते नाम घेतल्यानंतर त्या नामामध्ये विलीन होशाल. एवढी ताकद त्या नामामध्ये आहे. आणि बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम आहे सांगा. बसल्या ठिकाणी तुम्ही भगवंताचं नाम घ्या, तुम्हाला काहीतरी श्रम लागते का. बोला बरं सर्व राम. सर्वांनी बोलायचंय राम राम. बोला जय श्रीराम. तुमची एक भाकर तरी शिरली का. वा, ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या. क्या बात. तुमची एक भाकर तरी शिरली का नाही. म्हणजे बसल्या ठिकाणी नाम घ्या, काही श्रम माणसाला लागत नाही. पण एवढं सोपं असून तुम्ही बसल्या ठिकाणी, समजा माता मावलं 4-5 जणी तुम्ही एका ठिकाणी बसल्या, तर आपण गोष्टी काय करतोय, समाज पुढं कसा जाईल याच्या करतो का. बरं, कोणाचं लेकरू किती चांगलं काम करतो याच्या करतोय का नाही. आपल्या गोष्टी काय चालतात, पुरुष वर्ग. तुमच्या लाईन मध्ये मी कधी बसली नाही हो, तुम्हीच सांगा. हा, यानं हे घेतलं, त्यानं ते घेतलं, 2 नंबरचा पैसा असेल, लय पुढं जात आहे, लय इकडं करतंय. यांच्या तरी साहजिक आहे, निदान चौकामध्ये मोठ्या धन्या तरी चालतात. आपल्या माता माऊल्यांच्या फार भारी गोष्टी चालतात. एकदम एकमेकीच्या कानामध्ये 4-5 जणी बसल्या, हळूच एक जण बोलते, गावातून काही बातमी आणली का नाही. आणि दुसरी म्हणते, लय भारी बातमी आणली मी. आणि तिसरी म्हणते, शेजाऱ्याची गेली की पळून. चौथी म्हणते,
मला अंदाज आला होता. अनवाय का कोणासोबत गेले? आणि 5वी उत्तर देते, तुला अंदाज आला होता ना, मग तू शेजाऱ्याच्या पोराकडे लक्ष द्यायला तेव्हा तू आज पोरगा पोरगी घेऊन गेला. प्रत्यक्ष जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. आपलं लेकरू काय करते यापेक्षा शेजाऱ्याचं लेकरू शेजाऱ्याच्या घरात काय करते आपलं जास्त लक्ष त्याच्याकडे असतं. म्हणून आपलं गेलं हे आपल्याला लोकांकडून कळते. ते म्हणताना ती सांगते गेलं की हे म्हणते कुणाचं, ते म्हणते तुझंच. म्हणून आपल्या लोकांचं लेकरू किती वाईट काम करतं, लोकांचं लेकरू काय करतं यापेक्षा स्वतःचं लेकरू काय करतं एकाच्याकडे लक्ष द्या, तुमची लेकरं वाईट वळणावर जाणार नाही. लोकाची पाय खेचण्याचं कार्य करू नका. संत म्हणतात ना, अवगुण आपुले अंतरी दिसती, करी चिंता त्याची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको ज्याचं त्याला माहित असते. मग लोकांकडे लक्ष देणं जरा कमी करा आणि स्वतःच्या घरामध्ये जरा जास्त लक्ष ठेवा. आणि असं जर थोडंसं याच्याकडे वाकडं बोलून त्याच्याकडे वाकडं बोलून तुम्हाला जर वाटत असेल की भगवंत मला पावतील, संत सांगतात अनंत वाचाळ बरळ ती बरळ थया कैसिनी गोपाळ पावे हरी, तुका म्हणे आयची थोरा हानी केली करता टवाळी जन्म गेला. नुसतं लोकांच्या टिंगल टवाळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खं आयुष्य बर्बाद करतोय. त्यापेक्षा तुम्ही भगवंताचं नाम घ्या, एवढं सोपं आहे. वैसल्या टाई म्हणता राम राम, कामामध्ये काम तुम्ही म्हणा राम राम. पण ते नाम घेताना विश्वास आपला त्या भगवंतावर असायला पाहिजे. म्हणून संसार सोडायची गरज नाही. संकल्पावी माया संसाराने संसार सोडायचा नाही, पण संसारी असावे असूनही नसावे ते भजन करायचं, भगवंताचं विसरायचं नाही. म्हणून संत म्हणतात याची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. आता पुढं ही भक्ती केल्यानंतर वागणूक कशी असावी, आपल्या भक्तीवर विश्वास कसा असावा, अभंगाचा ठेविले अनंते तैसे चिरावे, ठेविले अनंते तैसे चिरावे, ठेविले अनंते तैसे चिरावे. ऐसे चिरावे, हे विनते ऐसे चिरावे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. दुसऱ्या चरणामध्ये संत सांगतात अशी भक्ती जेव्हा तुम्ही करसाल तेव्हा काय करा, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्या भगवंतावर आपल्या भक्तीवर एवढा विश्वास ठेवा की तो भगवंत आपल्यासोबत कधीच वाईट होऊ देणार नाही. यासाठी एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा की आपल्या भक्तीवर विश्वास कसा ठेवायचा. भगवंत जे काही करतात ते बरोबर करतात आणि जे काही करतात ते चांगल्यासाठीच करतात. फक्त आपला तेवढा विश्वास आणि आपली तेवढी भक्ती भगवंतावर हवी. एक राजा होता, त्या राजाचा एक प्रधान होता. बोलण्याकडे लक्ष असू द्यायचं. त्या प्रधानाची 2च वाक्य नेहमी असायची, किती वाईट घडू द्या आणि किती चांगलं घडू द्या, 2च वाक्य. ती 2 वाक्य काय तुम्हीच लक्षात ठेवायची, तुम्हाला सांगायची. पहिलं वाक्य म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं, आणि दुसरं वाक्य म्हणजे जे झालं ते चांगलं झालं. लक्ष ठेवायचे. पहिलं वाक्य कोणतं होतं, जे होतं ते चांगल्यासाठी बोला, आणि जे झालं ते चांगलं. हा, ही 2 ब्रीद वाक्य त्याची होती. अशा प्रकारे एक दिवस काय झालं, राजा तलवारीला धार लावत होता.
तलवारीला धार लावता लावता राजाचा कापला अंगठा. त्याला नव्हतं काही काम, तो गेला प्रधानाकडं आणि प्रधानाला म्हणाला, प्रधानजी बघा हो माझा अंगठा कापला हो. आता प्रधानानं पाहिलं, अरे रक्त येत आहे. वैद्यजीला बोलवलं आणि प्रधान जेव्हा राजा रडत होता तेव्हा प्रधान राजाला म्हणाला, महाराज काही काळजी करू नका, जे झालं ते चांगलं आणि जे होतं ते चांगल्यासाठी. आता याला वाटलं मी राजा आहे आणि हा मला म्हणतोय माझा अंगठा कापलं तर चांगलं झालं. त्याला राग आला ना, त्याने बोलवलं सर्व सैनिकांनो आधी या प्रधानाला कारागृहामध्ये टाका. त्याला कारागृहामध्ये टाकलं. या गोष्टीला काही दिवस झाले. राजाला शिकारीला जाण्याची इच्छा झाली. शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर तिथं काही जंगलात राहणारी लोक आली आणि त्या लोकांनी त्या राजाला पकडलं. तो राजा म्हणू लागला, अहो मला सोडा मी राजा आहे, मला सोडा मी राजा आहे. पण ती लोक म्हणाली, आम्हाला नरबली पाहिजे आणि त्यामुळं आम्ही तुला पकडलेला आहे. आमच्या पुढं ना राजा ना प्रजा, आम्हीच आमचा राजा ना आम्हीच आमचा प्रजा, आमच्या देवाला नरबली पाहिजे. आता नरबली कळतं का? आपण जसं देतो ना बकऱ्याची बली, जसं संतांनी सांगितले तुम्ही बकरा मारा, नक्की कापा बकरा, पण कोणता? काम क्रोध बकरा मारा. आपल्या मनुष्याच्या मनामध्ये असलेला काम आणि क्रोध नावाचा बकरा मारा. आपण त्या बकऱ्याला जिवंत सोडले पण इकडले बकरे नक्की कापतोय. बरं त्या बकऱ्या कापण्यामध्ये किती स्वार्थ आहे आपला. एखादी गोष्ट विचार करा, तुमचा बर्थडे आहे आणि तुमच्या बर्थडेला मी 2 तोळ्याची अंगठी तुमच्यासाठी गिफ्ट मध्ये घेऊन आली. तुम्हाला दिली, फोटो काढला आणि येता येता पुन्हा परत अंगठी घेऊन आली. तुम्हाला आनंद होईल का? होईल का? तुम्ही काय म्हणसाल, गिफ्ट दिलं लगेच परत. तुम्ही काय करायले, देवाला आपण नवस म्हणून ते बकरं घेऊन जातो. बरं नवस म्हणून बकरं देवाला दिलं म्हणजे देवाला देऊन टाकायचं का घेऊन यायचं? बोला ना, देवाला सोडून द्यायचं ना मग त्याला. आपण काय करतोय, देवाला नवस म्हणून जातोय, ते बकरं तिथं नेतो, त्याची पूजा करतो, त्यालाच कापतो, त्यालाच खातो आणि काय म्हणतो, देवाला दिलं. अशा प्रकारे स्वार्थाचा आपला भक्तीचा बाजार चालू आहे. म्हणून म्हणतात असं नाही, हा आपला विषय नाही. सुरुवातीला काय म्हटलंय की त्यांना नरबली पाहिजे होता आणि याने राजाला पकडलं, नेला, पूर्ण अंगाने शेंदूर लावला आणि तलवार घेतली. मारायचं म्हटलं, त्याच्या लक्षात आलं, एकानं पाहिलं याला अंगठा. एक हुशार होता, तो बोलला देवाला व्यंग बली चालत नाही, याला अंगठा नाही, याला सोडून द्या. आता याला वाटलं, प्रधानाची गोष्ट आठवली ना, प्रधानानं सांगितलं होतं जे होतं ते चांगल्यासाठी आणि जे झालं ते चांगलं. आज अंगठा असता तर मान गेली असते. म्हणून याला वाईट वाटलं की प्रधानाला आपण कारागृहात टाकलं. धावत धावत गेला आणि प्रधानाला, सैनिकाला सांगितलंय त्या प्रधानाला आधी बाहेर काढा. प्रधानाला बाहेर काढलं आणि हा माफी मागू लागला, प्रधानजी मला माफ करा, तुमचं बरोबर आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कारण आज जर अंगठा असता तर माझी तर मान गेली असती, तर मी सुद्धा गेलो असतो. प्रधानजी पुन्हा म्हणाले, राजाची माफी मागू नका, जे झालं ते चांगलं, जे होतं ते चांगल्यासाठी. राजा म्हणला, तू दिमाग पाया थोडा मेंदूवर पडला का? माझा अंगठा कापला इथपर्यंत मला कळालं, पण तुला कारागृहात टाकलं, यात काय झालं? तू हसून बोला, राजाजी आपण दोघं जीवलग. तुम्ही जर मला कारागृहामध्ये टाकलं नसतं तर शिकारीला कोण गेले असते? तुमचा कापलेला होता, तू मला सोडला असतं, पण माझा चांगला होता, मला कापला असतं ना. म्हणून म्हणतात, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. फक्त आपला त्या भगवंतावर एवढा विश्वास असायला. पण आजकाल आपल्या संतांवर, आपल्या भगवंतावर, आपल्या देवी देवतावर, संस्कृतीवर विश्वास उरला नाही. आपला विश्वास कुणावर आहे जास्त? ते आपला विश्वास हिरोइन्यांवर आहे. एखाद्या संतांनी सांगितले, एक उदाहरण देते तुम्हाला, चूक वाटली तर मला नंतर सांगायचंय, पण बरोबर वाटलं तर टाळी वाजवायची. एक उदाहरण तुम्हाला देते. एखाद्या संतांनी सांगितले तुम्ही नामस्मरणाची भक्ती करा आणि ते केल्यानंतर तुम्ही तरुण जाणार. कारण संत सांगतात यामागं कारण काय? अहो त्यांनी सांगतात, माझा अनुभव आहे, विश्वास आहे, अनुभव पाहे. तू विश्वास माझ्यावर ठेव आणि माझा अनुभव आहे, मी तुला सांगतोय की नामस्मरणाची भक्ती केल्यानंतर मला मोक्ष मिळाला बाबा, तुलाही मिळेल, मग तू नामस्मरण कर. आणि एखाद्या व्यक्तीनं नामस्मरणाची भक्ती केली आणि ती भक्ती करताना त्याच्या जीवनात जर काही अडचणी आल्या तर तो ती भक्ती कंटिन्यू ठेवतो का स्टॉप करतो? थांबवतो. कारण आजकाल लोकांचं कसं झालं, त्यांना वाटतं तूप खाल्लं की रूप यावं, मी देवाला पूजलं की लगेच देव प्रसन्न होऊन प्रकट व्हावे. अहो देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे.
देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून भगवंताला प्रसन्न करायचं असेल तर सात्विक भाव भक्तीनंच करावं लागेल. पण आपल्याला कसं वाटतं, 2 फुलं वाहले की देवानं मला प्रसन्न व्हावं. अशा प्रकारे आपला विषय कुठं चालू होता, समजा नामस्मरणाची भक्ती करायलो आणि त्यामध्ये अडचण आली तर आपण ती भक्ती चालू ठेवणार नाही. कारण आपल्याला वाटतं मी देव देव करायलो आणि देव हातपाय धुवून माझ्याच मागं लागलेला आहे. इथं आपण देव बदलून टाकणार. पण त्या हिरो आणि हिरोईनवर आपला किती विश्वास आहे हे उदाहरण तुम्हाला सांगते बघा. मला कोणत्या हिरोलाही काही बोलायचं नाही, कोणत्या हिरोईनलाही काही बोलायचं ते आपल्या ठिकाणी बरोबर आहेत. मी तुमचं सांगत आहे की आपलं कुठं चुकतंय. एक ॲडव्हर्टाईज आहे बघा, त्यांच्यावर आपला किती विश्वास आहे. आता ती ॲडव्हर्टाईज कोणती ते तुम्ही ओळखायच्या. एक हिरो राहते, एक हिरोनी राहते, ती नाचायलेली राहते. तिकडून एक हिरो येतो आणि त्या हिरोनीला म्हणतो इतना निखार कैसे वाव. यावर तिकडून तिची पोरगी येते आणि पोरगी तिला म्हणते मम्मी. आणि पोरग म्हणतो एका मुलीची आई असून किती गोड दिसतं माय तू कैसे. ऍडव्हर्टाईज कोणती आहे, संतूर साबण. शाबास. हा आता ती साबण तुम्ही आम्ही लावत नाही का. घाबरू नका, मी त्यानंच तोंड धुवून आली. बोला, लावत नाही का. एका एका लेकराची 20-20 वर्षाची दिसते का. पण तरी आपला विश्वास हटतो का, आपण लावणं सोडतो का नाही. विश्वास जास्त त्यांच्यावर आहे नो. एक हिरोनी म्हणते ये क्रीम लगाई और इससे आपकी धूप से निखार बचेगा, इससे आपका निखार बहुत बढ़ेगा एंड बढ़ेगा. ये क्रीम लगाइए, धूप से निखार बचाइए. ती क्रीम कोणती आहे तुम्हाला माहिती आहे. ती क्रीम आपल्या खेड्या भागातल्या तर 90% महिला लावतात हो. आणि ती लावून तुम्ही उन्हात गेल्यावर काळे होत नाही का. पण लावणं सोडतो का. विश्वास त्यांच्यावर जास्त आहे ना. पण भक्तीमध्ये अडचण आली म्हणजे भक्ती सोडणार म्हणजे सोडणार. एक हिरोनी ते म्हणते ये हेयर ऑयल लगाए इससे आपके बाल बहुत लंबे एंड घने हो जाएंगे. म्हणजे डोक्याला हे तेल लावा, यानं तुमचे केस फार लांब आणि दाट होणार. हे ऍडव्हर्टाईज काढणारी हिरोनी तिचा नवरा टकलाय टकला. ज्या हिरोनीच्या नवरा टकला ती आपल्याला सांगते डोक्याला तेल कोणतं. समजा माता मालून सांगा तुमचे नवरे टकले. हसू नका, फक्त कल्पना करा तुमचे नवरे टकले आणि तुम्हाला असं तेल सापडलं जे तेल लावल्यानंतर डोक्याला केस येतात. तुम्ही आधी ते तेल कोणाला देणार. तेच तर आपलं सगळं चुकतंय कुठं. आपला आपल्यावर विश्वास नाही. ज्याला पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार आहे ते आपल्याला सांगतात दाने दाने में केसर का दम. आणि ज्यांना भारतरत्न पुरस्कार आहे ते आपल्याला म्हणतात जंगली रमी बे आओ ना महाराज, या बे वेलकम बोनस मिलेगा, हाय वो भी टकला होगा. आपला यांच्यावर विश्वास एवढा बसतो. पुन्हा ते ऍडव्हर्टाईज जेव्हा काढतात खाली एक टीप लिहून राहते की या सगळ्या गोष्टींशी आमचा काहीही संबंध नाही. आपण आपल्या व्यक्ती म्हणजे स्वतःच्या भरोशावर ते काय करायचे ते करायचे. पण संत सांगतात अभ्रकाचे साठी पंते हाती धरली पाटी, आईसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संत आधी स्वतः वागतात आणि स्वतःच्या अनुभवावरून आपल्याला सांगतात. पण तरी सुद्धा त्यांच्यावर आपला विश्वास बसत नाही आणि इकडल्यावरून आपला विश्वास हटत नाही. म्हणून म्हणतात भक्ती करा पण त्या भक्तीवर विश्वास असा ठेवा. ठेविले आनंदी तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. आता समाधान का ठेवायचंय तर संत सांगतात किती उद्वेग करून फायदा नाही. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ शेवटी भोगणे ते फळ संचिताचे. संचित कर्मानुसार जे कर्म केले ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. मग कितीही उद्वेग करून फायदा नाही. यापेक्षा कर्म चांगले करा आणि आहे त्या ठिकाणी समाधानी राहा. विठोबा अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसे त्या प्रकारे भगवंतानी ठेवले त्या प्रकारे मनामध्ये समाधान ठेवा आणि राहा. समाधान का ठेवायचे, किती उद्वेग करून फायदा नाही. शेवटी वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. तुमच्या संचित कर्मानुसार जे फळ भोगायचे ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. यापेक्षा उद्वेग करत बसण्यापेक्षा तुम्ही काय करा, तुमच्या कर्मावर लक्ष ठेवा. एक उदाहरण मी तुम्हाला आजच्या जगात मधील एक देते बघा की आजकाल लोकांचं चुकतंय कुठं.
किती उद्वेग करून फायदा नाही. जसं आजकालच्या युगामध्ये बरेच जण म्हणतात आजकालची लेकरही चांगली राहिली नाही, लेकरही वाईट वळणावर जात आहेत, लेकरही व्यसनाधीन होत आहेत. हे प्रत्येक जणाचं मत आहे. मलाही मान्य आहे की लेकरं वाईट वळणावर जात आहेत, लेकरं व्यसनाधीन होत आहेत. पण याचं कारण काय? याचं कारण जर म्हटलं तर दुःखाची गोष्ट बोलल्यानंतर वाईट वाटेल, पण आपली लेकरं वाईट मार्गावर जातात याचं कारणीभूत सुद्धा आपण मायबाप वर्गच आहे. बघा, एक उदाहरण द्यायचं म्हटलं, किती रडून पडून नंतर फायदा नाही. लेकरू असं झालं, लेकरू तसं झालं. संत सांगतात वाहिला उद्वेग, या उद्वेगानं फक्त दुःखाची केवळ शेवटी भोगणे ते फळ संचिताचे. जे कर्म तुम्ही कराल ते तुम्हाला भोगावं लागणार. कारण एक उदाहरण द्यायचं म्हटलं, बघा, एक लेकरू लहानापासून मोठं होत असताना, लहान लेकरू म्हणजे एक जेव्हा त्याचा जन्म होतो ना, ते एकदम कोऱ्या कागदासारखं असतं. बघा, त्यावर लिहिणारे कोण असतो? तुम्ही, आम्ही आणि आपला पूर्ण समाज. लेकरू बोलणं कोणापासून शिकते? जसं आपण बोलतोय तसं तो बोलतोय, जसं आपण वागणार तसं आपली लेकरं वागणार, आणि ज्या प्रकारचं वातावरण त्याच्या डोळ्यासमोर राहणार तशा प्रकारचीच आपली लेकरं सुद्धा घडणार. जसं आजकालच्या आपल्या लेकरांना संगत कशाची आहे? मोबाईलची, टीव्हीची. टीव्ही उघडा प्रेम, ॲडव्हर्टाईज उघडा प्रेम, मोबाईल उघडा प्रेम, मोबाईल मधली कोणती ॲप उघडा त्याच्यामध्ये चालवण्यासाठी त्यामध्ये प्रेम. मग आपली लेकरं म्हणतात मायबाप मरू दे तिकडं, मो फक्त जगलं पाहिजे प्रेम. ही चूक कुणाची आहे? आपल्या लहान लहान लेकरांना आपण लहानपणापासून तेच जर शिकवत असेल, तेच पाहून जर आपली लहान लहान लेकरं मोठी होत असतील, आपली लेकरं मग म्हणतात ते मायबाप जाऊ दे तिकडं, हम दो हमारे दो माँ बाप को फेक दो. माय बापाला पाळायची कुणाची तयारी नाही आजकाल. अहो, कुत्री पाळायलीत लोक, पण माय बापाला पोसणं गेली. इथपर्यंत आपली युवा पिढी ही बिघडलेली आहे. कारण जेव्हा एखाद्या माय बापाला नोकरी लागते, त्यांना किती पेमेंट असू द्या, पण त्यांचं लहान लेकरू असताना ते लहान लेकराला सोबत घेऊन जातात का ठेवून जातात? सोबत घेऊन जातात. पण जेव्हा लेकरा बाळांना नोकरी लागते ना, ते आपल्या मायबापांना घरीच सोडतात आणि स्वतः फक्त पती पत्नी आणि लेकरं जाऊन राहतात. कुणाचा नवरा वारलेला असे, ती म्हातारी आई घरी एकटं जेवण बनवून खाते, पण स्वतः लेकरू कुणी तिच्याजवळ येत नाही. याचं कारण काय हो? जेव्हा म्हणतात लेकरं काय लहानपणापासून पोटातूनच शिकून आली का खायचं नाही. जेव्हा लहान राहतो तेव्हा हात आपले चळचळ चळचळ कापतात, खाताना अर्ध सांडतो, नंतर खातो, तेव्हा आपली आई आपल्याला हातानं घास भरवते. आणि ज्या वेळेस आपले आई वडील म्हातारे होतात, त्यांना आपली गरज असते, त्यांचे खाताना हात चळचळ कापतात, आपण त्यांना फक्त पैसा पाठवतो आणि मोकळे होतो ना, आपण आपल्या परिवारासोबत तिकडं राहतोय. एवढं जर करायचं, संत म्हणतात तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूपे. संत सांगतात अहो मायबापांमध्ये भगवंताचं रूप आहे. पण ही गोष्ट लेकरांना कळेल केव्हा? जेव्हा तुम्ही त्यांना कीर्तनामध्ये कथेमध्ये आणसाल. आपण लेकरांना मोबाईल देतो, त्या मोबाईल मध्ये काय लावून देतो? कविता. आलू का चालू बेटा कहा गए थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लात मारी, मम्मी ने प्यार दिया. हे सगळं ऐकून 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 आपली लेकरं मोठी होतात. हे सगळं प्रेम पाहू 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 आपली लेकरं मोठी होतात. आणि मग नंतर तशी वागायली की आपण म्हणतो लेकरू आमचं बिघडलं, देवा तू आमच्यासोबत काय केलं? देवानं केलं नाही. संत म्हणतात वाहिला उद्वेग, किती उद्वेग करून फायदा नाही. शेवटी भोगणे ते फळ संचिताचे. विठाल तुम्हाला जर लेकरं चांगले पाहिजे असतील, तुम्हाला कर्म चांगले करावे लागतील, म्हणजे संस्कार सुद्धा द्यावे लागतील. आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय घडले. याच्या मग कारण कोण? तर म्हणतात माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बाप्पाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाप्पाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाप्पाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बाप्पाचा बाप, तो बाप्पाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाप्पाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाप्पाचा बाप
आलियो पडला तो बाप्पाचा बाप वाग शुभ जन्माला. बघा म्हणतात ना लेकरं जन्मल्या जन्मल्या चांगली किंवा वाईट नसतात. जसे संस्कार तशा प्रकारची लेकरं घडतात. लेकरांची यामध्ये चूक नाही. कारण आपल्या लेकरांना आपण संस्कार कोणते देतो? आपलं लेकरू साधारण सहलीला जरी चाललं, आपल्या संस्कारामध्ये मासाहेब जिजाऊंच्या संस्कारामध्ये किती फरक आहे बघा. आपलं लेकरू साधं सहलीला जरी चाललं, आपण लेकराला काय सांगतो? बाळा बसमध्ये बसताना बरोबर मध्यभागी बसायचं. म्हणजे ड्रायव्हरनं समोरून ठोकली तरी तुला काय होणार नाही, ड्रायव्हरनं मागून ठोकली तरी तुला काय होणार नाही. लोकांचे मरू दे उलथू दे तिकडं, पण तू जगला पाहिजे. हे आजकालच्या मायबापांची लेकरांना शिकवण आहे. पण मासाहेब जिजाऊंची शिकवण कशी? जेव्हा प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान आला होता ना, सर्व सरदारांची बैठक बसली. जेव्हा प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान आला होता ना, तेव्हा सर्व सरदारांची बैठक बसली. सर्व सरदार मासाहेब जिजाऊ बसून, छत्रपती शिवराय बसून, सर्व सरदार छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊंना म्हणू लागले, राजा संकट फार मोठे राजा, म्हणून काही वेळासाठी का होईना तुम्ही थोडंसं लपून माघार घ्या, थोडं काही ठिकाणी लपून बसा. अहो आपल्या लेकरांसाठी आपल्याला वाटतं समाज मरू दे तिकडं, पण आपलं लेकरू जगलं पाहिजे. पण जेव्हा छत्रपती शिवरायांबद्दल सर्व सरदार असं म्हणून राहिले, तेव्हा आमच्या मासाहेब कडाडून बोल्या, काय म्हटलात? शिवबा केवळ आमचा एकटीचा पुत्र नाही. आपल्यासारखं म्हणत होतं ते स्वराज्य मरू दे तिकडं, ते प्रजा मरू दे तिकडं, तू जगला पाहिजे, तू लपून बस, ते बाकीच्यांचं काय हो. पण मासाहेब जिजाऊ म्हणतात, काय म्हटलात? शिवबा केवळ आमच्या एकटीचा पुत्र नाही, अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. या आईने आपला पुत्र गमावला तर 72 पण मराठी लोकांनी स्वाभिमान गमावता कामा नये. हे संस्कार मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना दिले होते महाराज. म्हणून म्हणतात ना, गिरिशिखरी गिरिडा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी, उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमीर हरा गिरिशिखरी गिरिडा परी, गिरिशिखरी गिरिडा परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, उगवला 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 तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी, उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जोरदार काळा सर्वांचा. म्हणून म्हणतात ना, अहो संस्कार असे असल्यामुळं नाद करा, पण छत्रपतींचा नाही. कारण ते कोण आहेत? मर्द मराठ्याचं पोर जणू तलवारीची धार, मर्द मराठ्याचं पोर तलवारीची धार, त्याचं पोर जणू तलवारीची धार, त्याचं पोर जणू तलवारीची धार. करू नका आमच्या वाघाचा, नाद करू नका आमच्या राजाचा. जिथं घुसत या मराठ्याचं पोर, जिथं घुसत या मराठ्याचं पोर, छाप पडतो या ढाल्या वाघाचा, जिथं घुसत या मराठ्याचं पोर, छाप पडतो या ढाल्या वाघाचा, जिथं घुसत या मराठ्याचं पोर, पडतो या ढाल्या वाघाचा. मर्दानी वाघाची आमची रिचाल, कणखर छाती अन पोला दे ढाल, जुबानी केला या जगाचा उद्धार, भगताचं दुश्मन कापी तर अशी वाघाची डर काळी मिटून अन्यायाची जाळी, अशी वाघाची डर काळी मिटून अन्यायाची जाळी. दाही दिशा घुमतो डंक माझ्या राजाचा, दाही दिशा घुमतो डंक माझ्या राजाचा. जिथं घुसत या मराठ्याचं पोर, जिथं घुसत या मराठ्याचं पोर, छाप पडतो या ढाल्या वाघाचा, जिथं घुसत या मराठ्याचं पोर, छाप पडतो या ढाल्या वाघाचा, घुसत या मराठ्याचं पोर, छाप
बाप करतोय भगवानाचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की अहो ज्यांचा नुसता पोवाडा ऐकायला तरी माणसाच्या अंगातलं रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही. एवढं व्यक्तिमत्व घडवणाऱ्या कोण होत्या आमच्या मासाहेब जिजाऊ म्हणून म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. जर तुमचं लेकरू आपल्या हिताविषयी दक्ष जागरूक आहे याची धन्यता कुणाला दिलेली आहे? माता आणि पित्यांना. कशामुळं? कारण संस्कार देणारे कोण आहेत? माता आणि पिता. म्हणून तुम्हाला जर लेकरं चांगली पाहिजे असतील तर आपल्या लेकरांना संस्कार चांगले द्या. आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श कुणाचे राहिले पाहिजे? आपले संत सांगतात आपली लेकरं ही वाईट वळणावर गेलीत याचं कारण काय? व्यसनाधीन झाली याचं कारण काय? तर सांगतात भगवंताच्या नामाचं अमृत सोडलं. अमृत छोड़ा पिता है शराब रे भगवन के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको खो दिया जिसे पाना था उसको खो दिया आपली लेकरं वाईट वळणावर गेली याचं कारण काय? अमृत छोडा भगवंताच्या नामाचं अमृत सोडलं आणि म्हणून दारू पिण्याच्या नादी आपण लागलेलो आहोत. कारण आपल्या लेकरांना संगत ही वाईट गोष्टीची झाली चांगल्या गोष्टीची नाही. कारण बघा ना इथून 4-5 किलोमीटरवर महिला नाचायचा कार्यक्रम असेल आपली लहान लहान लेकरं आपण तिथं घेऊन जाणार. तिथं काय असतो? पाटलांचा बैलगाडा हे ऐकण्यासाठी आगबाय 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 हे ऐकण्यासाठी आपली लहान लहान लेकरं इथून तिथं घेऊन जाणार. पण गावातल्या गावात कीर्तनाला आणणार नाही. मग मोबाईल दाखवतो टीव्ही दाखवतो नाचणं पाहायला नेतो आणि एवढं करून आपण म्हणतो की माझी लेकरं वाईट मार्गावर गेली. तुम्हाला सांगते एवढ्या जगामध्ये जर त्यांना चांगली रस्ता दाखवण्याचं काम कोण करत असेल तर ते वारकरी संप्रदाय कीर्तन क्षेत्रामधून करतोय. आणि खंताची गोष्ट इथं आपण आपल्या लेकरांना आणत नाही. मला अभिमान वाटला आपल्या सर्व गावकऱ्यांचा. सुंदर सर्वजण इथं उपस्थित आहेत आपल्या लेकरांना घेऊन उपस्थित आहेत. एवढं चांगलं जागरूक देवस्थान आपल्या गावामध्ये आहे. बाहेर गावून बाहेर जिल्ह्यामधून मी भरपूर नाव ऐकलेलं होतं आपल्या देवस्थानाचं. आज मी मला माझं स्वतःचं भाग्य समजते की साक्षात गौतम ऋषीच्या चरणी मला इथं कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. म्हणून आपल्या लेकरांना इकडे आणत जा कीर्तन ऐकवत जा चांगले संस्कार देत राहा आणि आपल्या लेकरांची संगत तपासून पहा. कारण म्हणतात ना मित्रता हे फक्त बर्बाद करण्याचं काम नाही करत नाही ती चांगलं पण काम करते. ते म्हणतात ना कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है. अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है. निभाने वाला अच्छा हो तो दुनिया भी याद करती है. जसे माझ्या छत्रपती शिवरायांसोबतही संगत होती पण कोणती होते शूर बाजिताना जी काय सांगू त्यांची शिवभक्ती. नाव घेता संत धनाजी नाव घेता संत धनाजी. घोड दुश्मनाचे माग फिरती घोड दुश्मनाचे माग फिरती. सरदाराची लेखनी शोभती सरदाराची लेखनी शोभती. शिवबाची आरती माझ्या शिवबाची आरती. दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. छत्रपती रामचा दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी. जोरदार टाळ्या. म्हणून अशा प्रकारे चांगले
संस्कार दिले, चांगली संगत ठेवली, त्यांना आपल्या लेकरांना संगत ही परमार्थाची ठेवा. म्हणजे आपली लेकरं वाईट वळणावर कधी जाणार, परमार्थाची ठेवा. म्हणजे शाळा वगैरे सोडून सगळं इथं आणून बसवा असा विषय नाही. तिकडं करता करता पण आपल्या संस्कृतीवर, आपल्या संतांवर, आपल्या भगवंतावर आपल्या लोकांचा विश्वास, आपल्या भगवंताचा आपल्या लेकरांचा विश्वास राहिला पाहिजे. आणि हीच काळाची गरज सुद्धा आहे. म्हणून आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श जर ठेवायचे असतील ना, हिरो हिरोईन यांचे नसावे. आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श ठेवायचे असतील छत्रपती शिवरायांचे ठेवा. आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श ठेवायचे छत्रपती शंभू महाराजांचे ठेवा. आदर्श ठेवायचे असतील तर अहिल्यादेवी होळकरांचे ठेवा. आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असतील तर मासाहेब जिजाऊचे ठेवा. आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे तर रमाईचे ठेवा. आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असतील सावित्रीबाई फुलेंचे ठेवा. आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असतील त्या इंग्रजांना पळता भुई कमी करणार आमच्या महाराणी लक्ष्मीबाईचे ठेवा. जेणेकरून लेकरांना पुढं काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, ही प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि हे फक्त मुलांनाच नाही, मुलींना सुद्धा. मुलींना आपण आजकाल संस्कार कोणते देतोय? फक्त बाई तिकडं काय हो, तू फक्त चांगली दिस. म्हणजे चांगल्या नोकरीवाल्या पोरानं तुला पसंत केलं पाहिजे आणि कमी हुंड्यामध्ये तू लवकर, बरोबर ना? म्हणून एवढा आपला त्या मेकअपकडं चांगलं ते ब्रशनं पोतरू मेकअप करायलोय आपण. माझा हा विषय नाही की तुम्ही मेकअप करू नका, करा. सोला सिंगार आपल्यासाठीच दिलेलं आहे. तुम्ही नाहीत का पुरुष वर्ग करणार आहेत का? पण आपल्या या सौंदर्यापेक्षा आपल्या व्यक्तिमत्वाच्या सौंदर्याला जास्त सन्मान आपण दिला पाहिजे. म्हणून माता मौलाना माझी विनंती आहे, तुमच्या मुलींना, आपल्या मुलींना चंद्रासारखं बनवू नका. कुणी यावून म्हणावं यू आर सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आपल्या मुलींना चंद्रासारखं बनवू नका. कोणी यावं म्हणावं तू किती सुंदर आहे. आपल्या मुलीला बनवायचं असेल त्या तळप, त्या सूर्याच्या किरणासारखं बनवा. ज्यानं नाकडी नजर करून पाहिली त्याची नजर क्षणात झोकली पाहिजे, तरच ती भारतीय महिला सुद्धा शोभते. असे संस्कार देऊन जर आपण आपल्या लेकरांना पुढे नेलं तर आपल्याला रडायची सुद्धा गरज पडत नाही. असे संस्कार कुठून येतात? चांगल्या संगतीमधून. मग संगत आपल्या लेकरांची कोणती आहे तपासून पहा. चांगल्या मित्राची आहे का दुसरा प्रकारचा मित्र आपल्याला मिळतो ना, तू पी मी पितो, दोघं मिळून नालीत लोळू. हा दुसऱ्या प्रकारचा मित्र जो सगळीकडे सापडतो, जो पहिली स्वतःच्या पैशाने मित्राला पाचतो. अशा मित्रांच्या नादी लागून आपण आपलं जीवन बर्बाद करू नका. आणि माता मावल्यानो पुनश्च एकदा सांगते, वाईला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. किती रडून पडून फायदा नाही, किती उद्वेग करून फायदा नाही. शेवटी जर तुम्ही तुमच्या लेकरांना चांगले संस्कार दिले नाही, ही तुमच्या कर्माची फळे तुम्हाला भोगावं लागणार म्हणजे लागणार. बोला विठ्ठल. हॅलो विठ्ठल आपल्या कीर्तनाचा वेळ झालेला आहे. कार्यकर्त्यांची इच्छा होती थोडं 10 मिनिटं पुढे घ्यावं, म्हणून मी पुढे घेतलेलं आहे. म्हणून शेवटी महाराज म्हणतात काय, वाईला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. मग यापेक्षा तुम्ही काय करा, तुमच्या कर्मावर लक्ष ठेवा, कर्म चांगले करा, भक्ती चांगली करा, त्या भक्तीवर विश्वास ठेवा. आणि भक्तीवर एवढा विश्वास ठेवा की ठेविले आनंदी तैसेची राहावे, जिथे असू द्यावे समाधान. त्या भगवंताने ज्या प्रकारे ठेवले तशा प्रकारे राहा, मनामध्ये समाधान ठेवा. आणि हे कधी होईल? जेव्हा आपण करेल कोणती संकल्पावी माया संसाराची. म्हणूनच संत म्हणतात शेवटी एवढं करून जर तुमच्या जीवनामध्ये दुःख येत असेल तर ते काय करा, स्वतःच्या कर्माची फळं समजा. आणि सगळा जो संसार आहे तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. सर्व जो भार आहे तो त्या भगवंताच्या चरणी वाहा आणि आपला संसार पूर्ण करा. म्हणून आजची झालेली कीर्तन रूपी सेवा माझे गुरुजी हरिभक्तपरायण पंजाब महाराज सालगणीकर तथा भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करते. आणि समस्त गावकऱ्यांच्याही चरणी अर्पण करते. जागृत असलेलं देवस्थान गौतम ऋषी यांच्याही चरणी अर्पण करते. समस्त कलाकारांच्याही चरणी अर्पण करते. आणि सुंदर ज्यांनी पखवाज वादन केलेलं आहे, ज्यांच्या पखवाजामधून सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की त्यांनी जेव्हा पखवाज वाजवला तेव्हा डीजे पुढं नाचण्यासाठी दारूची गरज पडते, पण त्यांच्या पखवाजा पुढं नाचण्यासाठी दारूची गरज पडणार नाही. एवढं सुंदर वादन त्यांनी केलेलं आहे. हरिभक्तपरायण उमेश महाराज तथा हरिभक्तपरायण आकाश महाराज दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आणि दोघांचा स्वभाव सुद्धा फार चांगला. महत्त्वाचं म्हणजे वादकानं फक्त वाजून मोठं होत नसतोय की म्हणतात ना, मोस्ट इम्पॉर्टंट काय असते चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सुद्धा. जसं वाजवतोय आपण नुसतं वाजवत झालं धिन्ना धिन दिना धिन्ना तीन तीन,
इकडं वाजा तिकडे धाती धा धाती धा धाती धा बस झालं बस. याला महत्व येत नाही. जिथं धाती धा धाती धा धाती धा सम दाखवली ना तिथं समोरच्या चेहऱ्यावर तेज आल्याशिवाय राहत नाही. सुंदर असं वादन दोघांचं हरिभक्तपरायण आकाश महाराज तथा उमेश महाराज दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आता सुंदर असे गायनाचार्य हरिभक्तपरायण काका महाराज खैर, सुंदर त्यांचा आवाजही आहे. खैरे हरिभक्तपरायण काका महाराज खैरे, सुरुवातीलाच त्यांनी चाल सुद्धा म्हटली. सुंदर असा आवाज आहे त्यांचा, जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. आणि एवढे मोठे व्यक्तिमत्व इथं जेवढे काही गायक आहेत माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं आणि कलेनं सुद्धा मोठे आहेत, तरी सुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारे सांभाळून घेतलं त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद मानते. हरिभक्तपरायण गोविंद महाराज तथा हरिभक्तपरायण प्रदीप महाराज तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. गायक सुद्धा बघा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद किती आहे. यांची एनर्जी वेस्ट व्हायली गायन करू करू, पण तरी सुद्धा आनंद आहे. तुम्ही जागेवर बसून ना तरी बारा काय करू माय. अशा प्रकारे सर्वांचे मनापासून मी धन्यवाद मानते. अध्यक्ष साहेब इथंच बसून आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. तथा आजचे ज्यांचे सौजन्य आहे समस्त काकडे परिवार, त्यांच्या घरी गेल्यानंतर दुसऱ्या घरी गेलो असं मला अजिबातच वाटलं नाही. एवढं सुंदर स्वभाव आहे पूर्ण घरच्यांचा. त्या ताईचा म्हणतात जॉईंट फॅमिली आहे, 7-8 जणांची पूर्ण एकत्र राहतात. आणि आजकाल विभक्त कुटुंब पद्धती झालेल्या आहे. लग्न झालं की 2 महिन्यानंतर वेगळं, त्यामध्ये अशी एकत्र फॅमिली खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते. आणि त्या घरी आम्ही गेलोय, एवढा आनंद झाला. माझी तब्येत ठीक नव्हती, त्या ताई म्हटल्या ताई तुम्ही थोडा आराम करा, पाहिजे ते एवढा सुंदर स्वयंपाक सुद्धा बनवला होता. सर्व काकडे परिवारासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तथा आमचे हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार हरिभक्त संदीप महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यांचा सुद्धा गोड असा स्वभाव आहे. जसं इकडं म्हणत आहे त्यांना काय आवडलं की त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन दाखवतात. वा. आणि जेव्हा आपल्याला एक्सप्रेशन मिळतात ना तेव्हा बोलला आपल्याला कळतं की आपलं एकदम छान सुरळीत चालू आहे. सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तथा आम्हाला लाभलेली उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम. दादा नाव काय आपलं ऑपरेटर? चैतन्य साऊंड सर्व्हिस. चैतन्य साऊंड सिस्टीम, उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम जोरदार त्यांच्यासाठी. सोमनाथ आबा हा? सोमनाथ महाराज युवाळी. सोमनाथ महाराज युवाळी बरोबर महाराज येते. महाराज आहेत. वा वा वा, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. सोमनाथ महाराजांसाठी सुद्धा सुंदर अशी ऑपरेटिंग केली. आणि म्हणूनच मला वाटतं एवढी चांगली ऑपरेटिंग करत आहे, कारण त्यांना माहीत आहे ना गायकाला कुठं काय लागतं. हे एक कलाकारच कलाकाराला समजू शकतो. तथा ज्यांच्या मुखारविंदामधून आपण रामायण कथा श्रवण करत आहात असे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज काकडे, ज्यांच्या घरी आजचे सौजन्य सुद्धा आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायचे. ज्ञानेश्वरी व्यासपीठ हरिभक्तपरायण शहाजी महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. कुणाचं राहिलं असेल मनापासून मी त्यांची माफी मागते. इथं प्रत्येकाचं नाव घेणं हे शक्य नाही. चौकदारांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. बाबांचं वय बघा काय आहे, आमचे 20 वर्षाचे, आम्ही कधी बसू वाटते. त्यांनी खेळत आहेत आनंदाने. सर्वांनी एकदा हात वर करायचे. माझ्या बोलण्यातून कुणाला वाईट वाटलं असेल, बोलिलेले कुरेवेळी वाकुडी उत्तरे करा, क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. एवढे बोलून माझी कीर्तन रूपी सोयतच पूर्णविराम देते. 2 मिनिटासाठी सर्वांनी हात वर करायचे आणि टाळी वाजवायची. बघा अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्र यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्यासाठी जेव्हा लोक म्हणत होते की राम येणार नाहीत, तेव्हा सर्वजण म्हणत होते एकच गोष्ट, ते म्हणजे कोणती? राम आएंगे आएंगे राम आएंगे वा, राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। जशा प्रकारे सर्वजण म्हणाले होते की राम आएंगे आणि प्रभू
असेल तर तुम्ही सुद्धा उभे राहू शकता हात वर आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितले प्रभू श्रीराम आले सुद्धा आणि प्रभू श्रीराम आल्यामुळं आपण गर्वाने म्हणू शकतो कोणतं हर घर में अब एक ही नारा गूंजेगा बच्चा जय जय श्री राम बोले मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा हर घर में अब एक ही नारा गूंजेगा बोला जय श्री राम जय जय श्री राम झालं आपला वेळ मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा जय जय श्री राम बोलेगा जय जय श्री राम बोलेगा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली